मनसे सरचिटणीस नयन कदम सध्या आमच्या सोबत आहे. नयनजी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी आता तुम्ही तुरुंगात जाऊन आलात, पहिली प्रतिक्रिया काय? कसं आहे, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी अजून कितीतरी वेळा तुरुंगात जायला लागलं तरी चालेल. आम्ही जाऊ, 100% जाऊ. आणि हे आमच्या राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे. कोर्टातनं बाहेर आलो तिथेही मला काही माध्यमांनी विचारलं की तुम्ही आत्ताच जाऊन आले. बोलू उद्या परत जर तो काय बोलला तर आम्ही पुन्हा जाऊ. मराठी भाषेला जर कोण विरोध करणार असेल तर 100% आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. मराठीचा सन्मान झाला पाहिजे, मराठीचा मान राखला पाहिजे, याच्यात कुठेही दुमत नाही. म्हणजे कोणीही असेल त्याच्या अंगावर जायला आम्ही तयार आहोत. पण संजय निरुपमसाठी पोलिसांनी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तुमच्यासोबत 11 लोकांना आतमध्ये टाकलं होतं. पोलिसांची या भूमिकेवर काय सांगणार? हे दुर्दैव हो. म्हणजे आज सरकार भाजपचं आहे, एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, उपमुख्यमंत्री ते स्वतः आहेत, राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं आज जर आनंद दिघे साहेब जिवंत असते आणि बाळासाहेब जिवंत असते, मी तो पिक्चर बघितला, त्या पिक्चरमध्ये आनंद दिघे साहेबांनी एकाला चापकानी फटकवलं होतं. हे जेव्हा वर जातील ना तेव्हा ह्यांना असेच फटके मिळतील, 100% असे फटके मिळतील. आणि मग बाळासाहेब पण सोडणार नाहीत आणि माननीय सन्माननीय आनंद दिघे साहेब पण सोडणार नाहीत. ही मला गॅरंटी आहे यांची की हे जे राजकारण करतायत, बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करतायत, एकनाथ शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम, एक तर बाळासाहेब आणखीन आनंद दिघे साहेब, या दोघांच्या नावाने जे राजकारण करतायत ना, त्याच्यामध्ये मराठी माणसांवरती केसेस, मराठी भाषेसाठी टाकणारे हे पहिले राज्यकर्ते आहेत जे आमच्यावरती केसेस टाकतात. आणि मला माझ्या मराठी भाषेसाठी महाराष्ट्रामध्ये पोलिसांकडून गुन्हे घेतले जातात. म्हणजे जिथे फक्त गोंधळ झालेला आहे, आम्ही घोषणाबाजी केली, एका दोघांनी कोणतरी गाडीवरती दगड मारले असेल, मी बोलतो ज्यांनी मारले त्याचा मला अभिमान पण आहे, कारण की मराठी भाषेसाठी आम्ही कुठेही लढायला तयार आहोत. ह्या गोष्टीवरती आमच्यावरती कोर्टात जाऊन जामीन घ्यायला लागतो. नॉर्मल गुन्हे आहेत, जमावबंदी आणखी ह्या गोष्टीचे गुन्हे आहेत, पण आम्हाला कोर्टात जाऊन जामीन घ्यायला लागतो. म्हणजे पोलिसांवरती प्रेशर किती असतं. DCP स्वतः बसले होते. म्हणजे एवढे मोठे आम्ही गुन्हेगार आहेत की DCP मला वाटतं रात्रभर तिथे बसले होते, संध्याकाळी जे आलेत ते. म्हणजे हे सरकारचंच दबाव आहे ना, हे प्रेशर आहे सरकारचं. बघू काय होतं ते. आम्ही तर तयार आहोत अजून गुन्हे घ्यावं साहेब, आम्ही तयार आहोत. तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय निरुपमने असं म्हटलं की आमचा कार्यक्रम होता, आम्ही संवाद साधणार होते. तुम्हाला यायला कोण सांगितलं होतं? तुमचे काय काम होतं तिकडे? अरे महाराष्ट्रात तुझं काय काम आहे? तू बिहारवरतून आला आहेस, तुझं महाराष्ट्रात काय काम आहे? तू मला विचारतोयस की आमचं काय काम आहे म्हणून. जर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठे मराठी भाषेला विरोध किंवा ते पत्र परत घ्या, GR काढू नका, असं जर कोण पत्र देत असेल तर त्याला मी विरोध नाही करायचा. जो माझ्या मराठी भाषेचा विरोध करतोय त्याला मी विरोध नाही करायचा. तुझं आमच्या महाराष्ट्रात काय काम आहेस? आलायस ना, कमवले ना पैसे, तर गप्प काम कर ना, धंदे कर, राजकारण कर तुझं. तू तुझ्या उत्तर भारतीयांचं राजकारण करतोय तर कर ना, पण त्यांनाही नीट पोट भरून दे. जे उत्तर भारतीय इथे काम करतायत त्यांनाही त्यांचं नीट पोट भरून दे. तू तुझं राजकारण करू नकोस. आम्ही सांगितलं आहे, सरकारने सांगितलेलं आहे, मराठी भाषा आली पाहिजे. आणि मराठी माणसाचंही म्हणणं तेच आहे, कारण की मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणारी माणसं कोण जास्तीत जास्त? मराठी माणसं आहेत. तुम्ही बाहेर ना आले, पुन्हा सांगेन, उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, तुम्ही तुमचं पोट भरा, आम्हाला काही हरकत नाही, पण माझ्या भाषेचा अपमान करू नका. मराठीवरती प्रेम करा, तुमचा आम्ही आदर करू. संजय निरुपमने असं म्हटलं की दगडफेक झाल्यानंतर मी थांबणार नाही, मी सोमवारी परत पत्र लिहिणार आहेत आणि परत लोकांसोबत जाणार आहेत. ठीक आहे, सोमवार बघूया. सोमवारी काय होतं बघू. त्याला पत्र लिहायचं, लिहून द्या. त्यांच्या तिकडे जो राम यादव होता, संजय निरुपमचा, शिंदे गटाचा तो पदाधिकारी आहे, तो स्वतः बोलला की मी मराठी शिकवायला क्लासेस लावतोय. मग निरुपमला काय विरोध आहे? त्यांना जेव्हा कळलं की ते क्लासेस लागत आहेत, म्हणून तिथे आले विरोध प्रकट करायला. हे सरळ दिसतंय ना. जर तिथे क्लासेस लागत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो राम यादवचं. पण निरुपम जर पत्र लिहित असेल की स्थगिती द्या या कायद्याला, तर मी त्याचा नक्की विरोध करीन. आणि त्यांना सोमवारी करायचं आहे, त्यांचा बंद करणार आहेत, ते करा बंद. मुंबईतला मराठी रिक्षावाले 50-60% जे रिक्षावाले आहेत ते चालवतील रिक्षा. बघू किती रिक्षावाले बंद करतात. आणि रिक्षावाल्यांना बंद करत असेल उत्तर भारतीयांना, माझे काही उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत, त्यांचं म्हणणं आहे आम्ही आमची रिक्षा चालू ठेवू. याला ज्यांना बंद करायचं असेल त्यांनी कृपया बंद करा आणि आपल्या गावी निघून जा. जाणार का? साधा प्रश्न आहे. तुमचं मुंबईत पोट भरतं आहे आणि तुमच्या गावचं घरही या मुंबईच्या पैशावर जगतं आहे. पण चांगली गोष्ट आहे ना, तुम्ही कमवत आहेत तर, घर भरतं आहे तुमचं तर. मग विरोध कोणाला करताय? मी UPत येऊन बोलणार का? मला भोजपुरी बोलायची नाही आहे, मी मराठीत बोलणार, तिथे मला हिंदी बोलायला लागणार. पण तुम्ही इथे का नाटक करताय?
साधे साधे प्रश्न आहेत आमचे. आता संजय निरुपम परत रिक्षावाल्यांसोबत संवाद साधण्यासाठी कुठे गेले तर नयन कदमची भूमिका काय असणार आहे? नयन कदम नाही, मला वाटतं मराठी माणसाची भूमिका आहे की मुंबई आणि महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच बोलली पाहिजे. हा एक नयन कदमचा प्रश्न नाही आहे, हा मराठी माणसाचा प्रश्न आहे. तिथे जेव्हा जेव्हा अशा गोष्टींवरती हे जेव्हा वाद करतात हे जे राजकीय नेते आहेत ते स्थानिक कोणच नसतो याच्यामध्ये. मग तो रिक्षावाला असेल, फेरीवाला असेल किंवा अजून भाजीवाला असेल, स्थानिक कोणच नसतात. हे येऊन भडकवाभडकी करतात. तेव्हा तेव्हा नयन कदमसारखे मनसेचे मराठी जे आमचे पदाधिकारी आहेत, मराठी काय आमचे आज आमच्याबरोबर केसमध्ये उत्तर भारतीय आहेत, जे आमच्यावर आज केसमध्ये 11 जणांमध्ये उत्तर भारतीय आहेत 2, तेही या निरुपमचा विरोध करायला आलेत. आमचा भानुशाली गुजराती जो सांताक्रूज साईडला तिथे चांदिवलीला आमचा विभागाध्यक्ष आहे, तो एवढा मराठीचा कट्टर म्हणजे हे करतो ना, धोरण घेतो ना, तो प्रत्येक ठिकाणी बाकीच्या माणसांना विरोध करतो. हे आम्हाला मराठी पाहिजेत, जे गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, पण ते मराठीचा सन्मान का असे मराठी पाहिजे. या निरुपमसारखे आम्हाला नको आहेत. आज तुम्ही स्वतः गोविंद ठाकूर आहेत आमच्या माझ्यावर बसलेत, TV 9चे पत्रकार, स्वतः उत्तर भारतीय आणि माझी मराठी चांगल्यापणे बोलतात. ह्याला म्हणतात मराठी माणूस. हा मुंबईचा मराठी माणूस आहे. आम्ही ह्यांचा सन्मान करतो. संजय निरुपम चले जाओ, तू परत जा पाहिजे गावी जाऊन जरा एक गाव दत्तक घे UP मधलं आणि तिकडच्या माणसांचं नीट पोट भर. इकडे येऊन राजकारण करू नको. रिक्षा फुटली तर त्याचे 2 लाख तू देशील का त्याला? कशाला उगाच वाद करतोयस? त्यांना भडकवून, त्यांची माती भडकवून तू का राजकारण करतोयस? कमवले ना पैसे राजकारणात मुंबईत, आता घबरा. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग शाह, गोविंद ठाकूर, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.